आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आज एक फार वेगळ्या विषयावर आहे. रेग्युलर आम्ही जे पॉडकास्ट करतो, त्या पॉडकास्टचे बरेचसे संदर्भ वेगळे-वेगळे असतात. त्याच्यामध्ये चॅनल पार्टनर आणि डेव्हलपर हे दोघं इन्व्हायटेड असतात. पण आज हा जो विषय हा आत्ता सध्या जे काही असोसिएशन क्रिएट झालंय वेस्ट पुणेमध्ये, हे का झालंय? बरेचशे लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाही असेल. पण त्या व्हिडिओ मागची कारणं काय आहेत? आम्ही याच्या आधी 3 गोष्टी सांगितल्या, की आम्हाला 90 डेज टॅगिंग पाहिजे, मॅन्डेट कंपनीला आम्ही नंबर देणार नाही आणि आमच्या ब्रोकरेज संदर्भात. तर हे विषय लोकांपर्यंत प्रश्न म्हणून पोहोचले, की हे लोकांना अ, असं वाटतंय, की आज चॅनल पार्टनरच्या ह्या मागण्या आहेत. पण ह्या मागण्या काय आहेत? ह्याच्या संदर्भात आज आम्ही जे काही रिअल इस्टेट एजंट आहेत, चॅनल पार्टनर आहेत, जे ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, जे हे गोष्टी फेस करतायत, त्यांच्याशी आज आम्ही संभाषण केलं, की ॲक्च्युली ह्या मागण्या काय आहे तुमच्या? ह्याच्या मागं कारणं काय आहेत? म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी का पाहिजेत? आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ, की काय विषय आहेत, की जे आज लोकं एवढी त्रासली आहेत. ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? ह्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आज जसं हे वेस्ट पुणे असोसिएशन जे क्रिएट झालं आणि ह्याच्यामध्ये जी काही चर्चा चालली आहे, की आपल्याला मॅन्डेट कंपन्यांना सपोर्ट करायचा नाही किंवा मॅन्डेट कंपन्यांना नंबर्स शेअर करायचे नाही. ह्याच्या मागचे मेन रिझन तुम्हाला काय वाटतात, की का असं केलं पाहिजे आणि ह्याची गरज काय? सर, आपण मॅन्डेट कंपन्यांच्या विरोधात नाही आहोत, त्यांच्या पॉलिसीजच्या विरोधात आहोत. कारण त्यांच्या पॉलिसीज अशा आहेत की जसं दूध वाटपाचा कार्यक्रम आहे आणि त्याचं सूत्रसंचालन एका मांजरीकडे दिलं आहे. म्हणजे शेवटी वाटीमध्ये किती दूध इतरांसाठी बाकी राहील हे तुम्ही समजू शकता. ह्या पद्धतीच्या पॉलिसीज सेट केल्यामुळे सर्वांना त्रास होतो आहे त्याचा. बिल्डर्सला त्रास आहे, कस्टमर्सला त्रास आहे आणि जे चॅनल पार्टनर्स, कन्सल्टंट्स आहेत त्यांनाही त्रास आहे. त्यामुळे ह्या पॉलिसी चेंज व्हाव्यात ही आपली अपेक्षा आहे. ॲक्च्युली पॉलिसी म्हणजे काय पॉलिसी? जसं की अगोदर आपण कस्टमरला 10 प्रोजेक्टविषयी अवेअर करून त्यांना प्रॉपर सगळ्या गोष्टी समजावून मार्केटमध्ये न्यायचो आणि ते 10 प्रोजेक्ट आपल्याला त्यांना दाखवायची संधी मिळायची. आज जर तुम्ही बघितलं की मॅन्डेट फर्मकडे जर आपण कस्टमरला घेऊन गेलो तर कस्टमर त्या प्रोजेक्टची पायरी उतरायच्या अगोदर कस्टमरला कॉल येतात, लीड लिकेज होते, कस्टमरला कन्सल्टंटविषयी निगेटिव्ह केलं जातं, त्यांना त्या सोर्समधनं बाहेर काढलं जातं आणि यांना जे हवं आहे ते हे विकतात. आणि त्यामुळे कस्टमरला बाकीचे 9 प्रोजेक्ट दाखवायचे होते, जे अवेअर करायचे होते, याची संधी मिळत नाही आज चॅनल पार्टनर्सला. मॅन्डेट कंपन्या आल्यामुळे विनाकारण घराच्या किमती वाढत आहेत. कारण बिल्डरला मॅन्डेट कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात आणि मॅन्डेट कंपन्या ज्या आहेत ते फक्त आणि फक्त ते प्रोडक्ट विकण्याचं टार्गेट ठेवतात. ते कस्टमरला कुठल्याही प्रकारची सर्व्हिस देऊ इच्छित नाही आहे. मॅन्डेट कंपन्या लाँग टर्मपर्यंत त्या प्रोजेक्टवर नसतात. ते अर्धवटच प्रोजेक्ट सोडून निघून जातात. कस्टमरला दिलेल्या कमिटमेंट काही वेगळ्या असतात आणि जेव्हा तो पोझिशनला येतो किंवा पोझिशनच्या आधी जेव्हा तो स्वतःचं घर बघायला येतो, जे त्याचं स्वप्न असतं, तर तेव्हा लोक सांगतात की आम्हाला तर त्या लोकांनी ह्या कमिटमेंट दिल्या होत्या त्या तुम्ही केल्या नाही आहेत. आणि तेव्हा बिल्डरचे लोक सांगतात की ते आधीचे जे लोक होते ते सोल सेलिंग कंपनी होती, ती मॅन्डेट कंपनी होती, त्यांनी दिलेल्या ज्या कमिटमेंट होत्या त्या आम्हाला माहिती नाही आहे, आम्ही तर बिल्डरचे लोक आहोत. आता मॅन्डेट कंपनीच्या बाबतीत विचार केला तर एक मॅन्डेट कंपनी अशी की गेल्या 10 वर्षापासून ह्या मार्केटमध्ये 10 वर्ष झालं ती CRM सॉफ्टवेअर विकते डेव्हलपरला. पहिलं डेव्हलपरला विकत होती कारण डेव्हलपरचा वॉकिंगचा डेटा, होल्डिंगचा डेटा हा त्यांच्याकडे जात होता. आज त्यांनी CPला पण विकायला चालू केलं. कशासाठी? की डेटा सगळ्या साईडचा त्यांच्याकडे कलेक्ट झाला पाहिजे. तो डेटा घेऊन ह्या डेव्हलपरला द्यायचा, त्या डेव्हलपरला द्यायचा. परत आता तर त्यांनी मॅन्डेट घ्यायला पण चालू केलं. मॅन्डेट कशाच्या भरोश्यावर घेतलं? याच डेटावरती. यांचा स्वतःचा एकही रुपया खर्च नाही कारण त्या CRMचे पैसेही ते आमच्याकडून घेत आहेत. प्लस फ्रीमध्ये लीड मिळते. आज एक लीड जर आम्हाला पाहिजे असेल तर मिनिमम 500 रुपये जातात आणि तोच क्लायंट जर व्हिजिटपर्यंत न्यायचा असेल तर ती लीड आम्हाला 5,000 रुपयापर्यंत खर्च होतोय. तर ह्या गोष्टी ह्या मॅन्डेटवाल्यांनी असं जाळं टाकलेलं आहे की चॅनल पार्टनरला ते लक्षात येत नाही. आणि आज त्या गोष्टी चॅनल पार्टनरला CRM विकून त्यांच्या लीड घ्यायच्या आणि दुसऱ्या चॅनल पार्टनरला दुसऱ्या माध्यमातून त्याच लीड आम्हालाच परत रिटर्न विकल्या जातात दुसऱ्या कंपनीच्या नावाने. हे झालं तर दुसरी गोष्ट अशी केली त्यांनी की आज त्यांचं नाव खराब झालं मार्केटला, की ब्रोकरेज संदर्भात असेल किंवा सर्व्हिसच्या बाबतीत असेल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन नाही आहेत म्हणून त्यांनी आज दुसऱ्या नावाने कंपन्या चालू केल्यात. ह्या आज आमच्या चॅनल पार्टनरला पण माहीत नाही आहेत, ह्या डेव्हलपरपर्यंत पण माहीत नाहीत की ही त्यांच्या सिस्टर कझन कंपनीत. ह्या गोष्टी अशा घडत आहेत. आणि मॅन्डेट कंपन्या ह्या चुकीच्या ॲडव्हर्टाइजमेंट करून वेगवेगळ्या बिल्डरच्या ॲडव्हर्टाइजमेंट करून एका प्रोजेक्टला त्या लीड फिरवत आहेत. मॅन्डेट कंपनीचे पर्सनली जर बघितलं तर आज कस्टमरलाचा पण ह्याचा खूप त्रास होत आहे मॅन्डेट कंपन्यांचा. कारण की मॅन्डेट कंपन्या एक बुकिंग घेताना कमिटमेंट एक देत आहेत
आणि पोझिशनच्या लेवलला जेव्हा येते तेव्हा ते कस्टमरला त्या गोष्टी फेस करावं लागत आहेत. काही त्या टायमाला मॅन्डेट कंपनी तिथं नसतात पोझिशनच्या वेळेस. मग बुकिंग घेण्यासाठी ते कुठल्याही लेवलला जाऊन बुकिंग कशी घ्यायची तर कस्टमरला खोटं बोलून त्या टायमाला त्या मोमेंटला बुकिंग घेऊन आज त्यांचा फक्त टार्गेट हे आहे की आज आपली बुकिंग व्हायला पाहिजे. पण त्याचा त्रास हा पुढे चलून कस्टमरला होत आहे आणि त्याच्यासोबत आज मार्केटमध्ये कस्टमरसाठी रेट वाढत आहेत. तर ह्या गोष्टी मॅन्डेटमुळं सध्या आम्हाला प्रॉब्लेमॅटिक होत आहेत. आता हा जो अनुभव आहे सगळ्यात वर्स्ट आहे, कारण की एक प्रोजेक्ट चांगला आल्यानंतर तिथे मॅन्डेट कंपनी टार्गेट घेते की मी एवढा सेल्स करून देईन. मग तिथे कुठेतरी फॉल्स कमिटमेंट स्टार्ट होतात आणि त्यानंतर काय होतं की पुढच्या 3 महिन्यानंतर समजा त्या कंपनीने त्या फुलफिल नाही केल्या तर बिल्डरच्या एंडने तो मॅन्डेट कंपनी चेंज करतो. एका प्रोजेक्टवर अशा 3 मॅन्डेट चेंज होतात. ज्यावेळेस कस्टमर पहिल्यांदा बुक झाला आहे त्याला जो सफर करावा लागतो प्रत्येक वेळेस तो वेगळ्या लेवलचा आहे. आणि यामध्ये काय होतं की आपण ॲज अ कन्सल्टंट ज्यावेळेस आपण स्टार्टिंगपासून असतो तर आपण शेवटपर्यंत आहोत, म्हणजे ॲग्रीमेंटपासून डिस्बर्समेंटपर्यंत त्याच्या सगळ्या गोष्टीपर्यंत ॲट द टाईम पोझिशनपर्यंत. पण मध्ये हा जर पॅच जो मॅन्डेटचा चेंज होतो आहे बिल्डरला याबद्दल आयडियाच नसते की मॅन्डेटमध्ये काय होतं आहे आणि कस्टमरला काय पे करावं लागतं. यामध्ये आपली ब्रँडिंग व्हॅल्यू कमी होती सर. आता असं काही ठिकाणी आम्हाला निदर्शनास आले की ते एम्प्लॉईंचेच स्वतःचे रेअर आहे त्यांच्या फॅमिली पर्सनच्या नावाने. आता मॅन्डेट कंपनी असा एक पार्ट आहे डेव्हलपर जो आता विचार करून देतोय की तो एक एंड टू एंड सोल्युशन कस्टमरला प्रोव्हाइड करतोय. पण इथे वेगळ्याच गोष्टी केल्या जात आहेत. कस्टमरचा डेटा त्यांना फ्री ऑफ कॉस्ट भेटला जातोय. मल्टिपल प्रोजेक्ट्स त्यांचे एकाच लोकेशनला येतं ते त्यांना तिथे कॅप्चर केलं जातं आहे. सेकंडली याच्यामध्ये पाहायला गेलं तर कस्टमरला एक्सपेक्टेशन असतं ॲज वेल ॲज अ कन्सल्टंट म्हणून मला एक्सपेक्टेशन आहे की मला टाईम टू टाईम त्या प्रोजेक्टमधनं अपडेट्स आल्या पाहिजेत रिगार्डिंग कस्टमर. पण ते न करता जसाही माझा एक पर्टिक्युलर टॅगिंग पिरियड असेल किंवा टाईम पिरियड त्यांनी दिला असेल तो संपल्यानंतर विदिन सेकंड तो जो कोणी पर्सन असेल तो त्याच्या दुसऱ्या रेराला तो अपलोड करतो आणि त्याला टॅगिंग दिली जाते. आणि ज्यावेळेस आम्हाला समजतं की कस्टमरला क्लोजिंग झालंय पण तो वेगळाच टॅगिंग वरती आहे की दुसऱ्या रेरावरती आहे आणि तुमचं टॅगिंग पिरियड संपलेला आहे. याच्यामागे आमचं म्हणणं असायचं की जर नंबरच आम्ही शेअर नाही केला तर प्रत्येक गोष्टीचे फॉलोअप घेण्यासाठी पहिला कॉल आम्हाला येईल आणि कस्टमरला पण मल्टिपल कॉल्स येणार नाहीत. त्याच्यामुळे असं होईल की कस्टमर पण सेफली मार्केटमध्ये त्याचं जे काय त्याला पर्टिक्युलर मार्केट एक्सप्लोअर करायचं तो हॅपीली करू शकतो आणि एंड टू एंड सोल्युशन ॲज अ प्रॉपर्टी कन्सल्टंट या चॅनल पार्टनर कन्सल्टंट म्हणून मी त्याला देऊ शकतो. एक अशी मॅन्डेट कंपनी आहे जी वेस्ट लोकेशनला काम करते. त्यांच्याकडे आत्ता 10 प्रोजेक्ट आहेत. पण ते काय करतात की वेस्टमधल्या सगळ्या प्रोजेक्टचे ॲड पोस्ट करतात. उदाहरणार्थ मॅजिक ब्रिक, 99 एकर हाऊसिंग, इतर प्लॅटफॉर्म सगळ्या लीड गोळा करतात. ते त्यांच्या मॅन्डेटचं प्रोजेक्ट घेतलं आहे त्यांनी तिथं ते पॉझिटिव्ह करतात आणि बाकीच्या सगळ्या प्रोजेक्टला ते निगेटिव्ह करतात. यात बिल्डरचा पण लॉस आहे, CPचा लॉस आहे. आणि जेव्हा आम्ही क्लायंट घेऊन जातो आणि आम्हाला सांगतात की बाबा ऑलरेडी हा कस्टमर आमच्याकडे लीड आहे त्यामुळे आमचा लॉस होतो. आणि ज्या प्रोजेक्टचे त्यांनी ॲड टाकल्यात उदाहरणार्थ रावेत लोकेशन असेल त्यांचा तिथं 4 प्रोजेक्ट असतील आणि 5व्या प्रोजेक्टची दुसऱ्या बिल्डरचा प्रोजेक्ट आहे आणि त्याची ॲड टाकली आहे तर त्या प्रोजेक्टला ते निगेटिव्ह करतात. तर तुम्ही सांगा कसं काम करायचं आणि बिल्डरला कसं परवडतंय. तर समजा एखादा प्रोजेक्टला काम करतोय त्या प्रोजेक्टवरनं रिक्षा कस्टमर बाहेर जरी आणला तर लगेच त्याला अर्ध्या तासामध्ये त्यांच्याच बाजूच्या प्रोजेक्टमधनं कॉल येतोय सर आमच्याकडे या. हे का होते कारण की त्यांच्यात एकाच मल्टिपल ऑप्शन त्यांनी मल्टिपल प्रोजेक्ट त्यांनी एकाच लोकेशनला घेऊन ठेवले. ज्याच्याने होतं काय एखाद्या कस्टमरचं बजेट आपल्याला बसत नाही म्हणून आपण त्या प्रोजेक्टला घेऊन जात नाही. पण त्याच कस्टमरला त्याच कंपनीना डायरेक्ट कॉल करून सांगतात की आमच्या प्रोजेक्टला या आम्ही तुम्हाला त्या बेस्ट रेटमध्ये करून देऊ पण विदाऊट CP या. ह्या असंही काही गोष्टी घडल्यात ज्या की आमच्याबरोबर घडल्यात. पुन्हा आज असोसिएशननी एकत्र आलंय त्याचं कारण तेच आहे की आज एकाला मुद्दा हा नाही आला ह्या सगळ्या मिळून एकत्र आलेला आहे. त्यामुळे आपल्याला कुठेतरी हा तोडगा काढायचा होता म्हणून असोसिएशन फॉर्म केली. जर बिल्डर लोक स्वतः काम करायला लागले तर तुला वाटतं की हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील? 100% सर. का नाही होणार कारण ह्याचं रिझनच हा आहे. मूळ मुद्दा काय आहे की आपण मॅन्डेट फर्मला आपण कधीच निगेटिव्ह नाही आहे. पण हा मुद्दा काय आहे की जर आपण एखाद्या परिस्थिती व्हिजिट करतोय तर व्हिजिटचा हा नंबर दिल्यानंतर ना नंबर डायरेक्टली फॉरवर्ड होत चाललाय. हा स्प्लिट होतोय. आज आमच्याकडे सुद्धा असे प्रूफ आहेत जे त्यांनी डायरेक्टली नंबरसाठी डायरेक्टली सांगतात आहे की आम्ही एवढी कॉस्टिंग देतोय तुम्हाला आम्ही नंबर देऊ. हे कुठून येतात हे आपलेच नंबर आपल्याला लिखतात. हे कसं काय नंबर शक्य आहे? हे नंबर आपल्याकडे येतात कुठून यांच्याकडं? बरं ह्या बेस कुठून येतो? एका कस्टमरला आपण एवढा खर्च करून नंबर जनरेट करतोय हा डायरेक्टली विकून डाटा विकून मोकळे होतात.
अहो आपलाच डाटा आपल्याला लिखतात म्हणजे ह्याच्या वेगळ्या लाजिरवाची गोष्ट काय. सर आज काय होते, आज मॅन्डेट कंपन्या आहेत, ज्या मॅन्डेट कंपन्यामध्ये आपण कस्टमरचे नंबर देतो, की समजा आज कस्टमर घेऊन आल्यानंतर आपण नंबर सेव्ह करत देतो. आपण नंबर देत नव्हतो. का देत नव्हतो? कारण की आपल्या कस्टमरला त्रास होतोय. की का? कारण की त्या कस्टमरला सारखे कॉल घेतात, ते आपल्याला बंद करायचे होते. तर आता व्हायला काय लागलं, ह्याच मॅन्डेट कंपन्या ज्या आपणपर्यंत आता टार्गेट होत्या, ह्याच मॅन्डेट कंपनीने आज काय केलं, की IT पार्कमध्ये जाऊन त्यांच्या ज्या एम्प्लॉय आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही कस्टमर घेऊन या, आम्ही तुम्हाला हे पेआउट देऊ म्हणून. हे कुठल्या रेरामध्ये अप्रुव्हल होतं का? रेरामध्ये मेन्शन आहे का की ह्या गोष्टीला अप्रुव्हल आहे का? हे कसं काय होतंय? तर अगोदर पण विदाऊट मॅन्डेट कंपनी पण मार्केट खूप छान प्रकारे परफॉर्म करायचं. कस्टमरला प्रॉपर माहिती मिळायची. कस्टमरच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणार असं कोणीही नव्हतं. कारण बिल्डरला कन्स्ट्रक्शन करायचं होतं, कस्टमर्सला फ्लॅट हवे होते आणि जे मीडिएटर आहेत ज्यांना 2 पैसे मिळत होते त्यावेळेला, त्या 2 पैशाचे 8 पैसे आता यांनी केलेत. त्यामुळे मार्केटमध्ये रेट पण हाईक झालेत. तर हे नसतील तर मला असं वाटतं की रेट पण नॉर्मल राहतील, कस्टमरच्या आवाक्यात राहतील आणि कस्टमर इझिली ह्या प्रॉपर्टी बाय करू शकेल आणि विन विन सिच्युएशन असेल. पहिल्या कुठे मॅन्डेट कंपन्या होत्या? तेव्हा बिल्डर आणि CPच माल विकायचा ना. आता हे मॅन्डेट कुठनं आलं मलाच माहीत नाही आहे. कारण की लॉकडाऊनपर्यंत आम्ही जे काम करायचं, लॉकडाऊनच्या अगोदर ते एवढं काही नव्हतं आहे. पण आता लॉकडाऊन नंतर ज्या मॅन्डेट कंपन्या आल्यात की बाबा हा प्रोजेक्ट मॅन्डेटला, तो प्रोजेक्ट, कुठं बिल्डर पण भेटायला तयार नव्हते आम्हाला. म्हणजे बिल्डर दिसतच नव्हते, कुठला बिल्डरचा कुठला प्रोजेक्ट हे पण आम्हाला माहीत नसायचं. कोविडच्या अगोदर ह्या मॅन्डेट कंपन्या किंवा सोलसेलिंग कंपन्या असा काही प्रकार नव्हता मार्केटमध्ये. ह्या कोविडनंतर हा प्रकार खूप जास्त आला आहे. त्याच्या आधीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे व्यवहार केल्या जात होते. बिल्डर लोकांपर्यंत कस्टमर किंवा प्रॉपर्टी कन्सल्टंट हे दोन्ही लोक इझिली अप्रोचेबल होते. त्यांच्याकडे त्यांच्या काय मागण्या आहेत किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत ते घेऊन जायचे आणि बिल्डर त्याचं समाधान करत होता. आता मॅन्डेट कंपन्या असल्यामुळे काय झालं की त्यांनी कस्टमरचा आणि बिल्डरचा डायरेक्ट कनेक्शनच तोडून टाकले. ते मध्ये आले, त्याच्यामुळे ते काहीही रॉंग कमिटमेंट देतात आणि कस्टमर ते खरं समजून जातात आणि नंतर त्यांना बिल्डर कोण आहे किंवा बिल्डरकडे कसं भेटायचं, का भेटायचं, ह्यांना मॅन्डेट कंपन्या कस्टमरला बिल्डरशी भेटू देत नाही. तर हे प्रमुख कारण आहे ॲक्च्युली त्या गोष्टीचं. जर बिल्डरनी स्वतःची टीम जर बसवली सेलमध्ये तर तरी पण रिझल्ट त्यांना चांगलाच मिळेल आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर मोठ्या ह्याच्याने काम करू. स्टार्टिंगला जर मॅन्डेट कंपनी असेल तर आता मॅक्झिमम एरिया जर पाहिला तर एका लोकेशनला त्यांचे 4-5 प्रोजेक्ट आहे. तिथे काय होतं आहे, 4-5 प्रोजेक्ट त्यांना हँडल करण्यासाठी एम्प्लॉयमेंटची गरज आहे. तर जिथे फ्रेशर एम्प्लॉय येतात त्यांना ज्या टेक्निकल गोष्टी आहेत प्रोजेक्टमध्ये, म्हणजे जर तुम्हाला सांगायचं झालं तर 2 बिल्डिंगमधलं डिस्टन्स किती हे सुद्धा फेक कमिटमेंट क्लायंटला आज जात आहेत. टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना माहीतच नाही. प्रत्येक वेळेस एखादा नवीन क्वेश्चन आला पार्किंग साईजपासून तर त्यांना ते विचारतात की थांबा आम्ही आमच्या सेल साईडला विचारतो. अशा काही सेल साईड आहेत त्यांना हे माहीत नाही की पार्किंगची साईज काय असणार आहे. सो हे कुठेतरी नंतर काय होतं, ज्यावेळेस पजेशन मिळतं, पजेशनपर्यंत कोणतीच मॅन्डेट कंपनी राहत नाही म्हणजे माझ्या अनुभवानुसार तरी. मग त्यावेळेस क्लायंटला आपण कन्सल्ट केलेलं असतं की हां सर हे अशा गोष्टी आहेत, अशा आहेत. त्यावेळेस क्लायंट आपल्याला रिवॉर्ड करतो, स्वप्नील की हे असं कशामुळे झालं. तर त्यावेळेस आपल्याकडे उत्तर नाही. हे का होतं आहे तर कुठेतरी ज्या गोष्टी पूर्ण नॉलेज पाहिजे ते या फील्डमध्ये त्या फ्रेशर लोकांकडे नाही आहे आणि त्याचा थोडासा इम्पॅक्ट हा बिल्डरच्या रेप्युटेशनवर पण होतो. बिल्डरचा जो रेपो आहे, समजा आता XYZ कोणताही बिल्डर पकडला, खूप नावाजलेला आहे, पण जर मॅन्डेट कंपनीने काही फॉल्स कमिटमेंट दिल्यात त्यामध्ये तर त्यावेळेस कस्टमर बिल्डरवर नाराज होतो. बिल्डरला हे मॅन्डेटचं कन्सेप्टच माहीत नाही. सो अशा वेळेस आपण काय करायचं, त्यामुळे थोडंसं आपल्याला मुश्किल जातं आहे मॅन्डेटसोबत काम करणं. आता जर इकोसिस्टम पाहिली आपण की कुठल्याही आपल्याला शाळेत शिकवलं होतं लहानपणी की मुंगी वाचली तर पुढं किडे वाचतील, किडे वाचले पाल, साप, उंदीर, हे जे अन्न साखळी, तसं ह्या आपल्या फील्डमध्ये पण अन्न साखळी अशी की क्लायंट, चॅनल पार्टनर, एजंट, ब्रोकर किंवा आणि बिल्डर, हे ज्या अन्न साखळीमध्ये 3 पार्ट आहेत. पण हा 4था जो पार्ट आलाय मध्ये मॅन्डेट म्हणून, तर याचा कुठं पण उपयोग नाही आहे हे सगळ्याला माहिती आहे. आज जर सपोज क्लायंट जर नसेल तर ना चॅनल पार्टनरला व्हॅल्यू आहे ना डेव्हलपरला व्हॅल्यू आहे. तर चॅनल पार्टनर नसेल तर ना कस्टमरला चांगला प्रोजेक्ट मिळणार आहे किंवा डेव्हलपरला चांगले कस्टमर मिळणार नाहीत. तर डेव्हलपर नसेल तर या दोघांनाही काही चांगलं मिळणार नाही. पण मॅन्डेट नसण्याने काहीच फरक पडणार नाही आहे. हे ह्या इकोसिस्टमचा पार्ट नाही आहे. मार्केटमध्ये काय झालं आहे, आता कस्टमर जेव्हा मार्केटमध्ये जाते त्याचा एका प्रोजेक्टचा डेटा आहे दुसऱ्या प्रोजेक्टचा डेटा तिसऱ्या प्रोजेक्टचा डेटा चौथ्या प्रोजेक्टवर, हे चालूच आहे आणि त्याच्यामुळं कस्टमर ह्याच्यात खूप वैतागलेला आहे आणि कस्टमर ह्या सिच्युएशनला
कुणाचे कॉल न घ्यायचा प्रयत्न करत आहे, अवॉइड करत आहे. त्याच्यात आमचे पण नंबर्स असतात, आमचे पण कॉल कस्टमर घेत नाही आहे या गोष्टीमुळे, आणि त्याचा इम्पॅक्ट आमच्या पण बिझनेसला होत आहे. आज तुमची जी काय मागणी आहे 90 दिवस, तर 90 दिवस का पाहिजे? 90 दिवस का जी आमची टॅगिंगची मागणी, त्याच्या मागे एक सगळ्यात मोठा रिझन असा आहे की जो आमचा क्लायंट आहे, जो आमचा मार्केटमध्ये जो रिअल इस्टेट प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी आलेला जो बायर आहे, त्याला वीकमध्ये एक तर 2 दिवस सुट्टी असते. त्याच्यामध्ये त्याच्या फॅमिलीचे जे काय वर्कआउट कामं असतील तो ते कंप्लीट करून तो मार्केटला बाहेर पडतो. आता मार्केटला इन जनरल जर आपण पाहायला गेलं तर आपण कुठली गोष्ट जर परचेस करायची असेल तर त्याच्यामागे सगळ्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करून मग आपण डिसिजन मेकिंगला येतो. तर आता ही तर प्रॉपर्टी तो घेतो, इथे त्याची लाईफ टाईमची कमाई लागणार आहे. मिनिमम त्याचा टेन्युअर तो 20 ते 30 वर्षाचा असतो, कारण तो बायरचा एज ग्रुपच आहे की तुमचा 25 वर्षापासून ते 35 पर्यंत, जो फर्स्ट टाइम बायर आहे मार्केटमधला. तर त्याच्यासाठी डिसिजन मेकिंग त्याच्या हातात नाहीच आहे. तो जर आज मार्केटमध्ये प्रॉपर्टी पाहण्यासाठी एक्सप्लोर करण्यासाठी जर उतरतोय तर एका वीकमध्ये त्याची 1 किंवा 2 प्रॉपर्टी तो पाहून घेईल. त्यानंतर त्याला मार्केट पूर्ण तो पर्टिक्युलर एरिया एक्सप्लोर करण्यासाठी कमीत कमी 30 ते 40 दिवस जाणार आहे. त्याच्यानंतर तो कुठल्या तरी त्याच्या फॅमिली, कारण तो डिसिजन मेकर नाही, त्याचे डिसिजन मेकर त्याचे पॅरेंट्स असणार आहे किंवा त्याचे रिलेटिव्ह असणार आहेत, कारण फायनान्शियल सपोर्ट त्याला जो काय लागणार आहे तो ते प्रोव्हाइड करणार आहेत. आणि त्याच्याकडे तेवढी मॅच्युरिटी लेवल नाही आहे की तो आज स्वतः डिसिजन घेऊन जाऊ शकतो. तो आईवडिलांना कन्सल्ट करूनच पुढे जाणार आहे. तर त्या केसला तो जर बॅचलर राहत असेल किंवा त्याचं XYZ फॅमिली पर्सन जर इथे नसतील तर तो टाईम टेकिंग घेणार आहे. त्यानंतर मार्केटला एक्सप्लोर केल्यानंतर त्यांनी कुठला पर्टिक्युलर प्रॉपर्टी जर त्यांनी शॉर्ट लिस्टेड केली असेल तर त्यानंतर त्याला त्याचं फायनान्शियल पण चेक करणं आहे, इलिबिलिटी त्याच्या मार्केटला बसते का, त्याच्या बजेटमध्ये येते का, याच्यासाठी त्याला कमीत कमी 10 ते 15 दिवस ॲडिशनल लागणार आहेत. त्याच्यानंतर तो कुठेतरी डिसिजनवरती येणार. तर याच्यासाठी मिनिमम आपल्याला 90 दिवस पाहिजेत, कारण तो क्लायंट आपल्या सपोर्टनी कुठेतरी प्रॉपर्टी बुक करतोय. आणि ॲज अ कन्सल्टंट माझं काम आहे की त्याला गाईड करणं, प्रॉपरली डे टू डे त्याला जे काही ॲक्टिव्हिटी रिगार्डिंग मार्केटच्या चालल्यात किंवा त्याला जे काही इलिबिलिटी चेक करायची ह्या रिलेटेड मी त्याला गाईड करतोय. आज त्याच्यासाठी जर त्याला 10 आणि 20 दिवसा जर आपण टॅगिंग पिरियड देणार असतो तर तो प्रॉपर्टी डिसिजन कसं करेल? आज जो तो मार्केटला प्रॉपर्टी पाहण्यासाठी जर उतरला आहे तो एका दिवसामध्ये जर प्रॉपर्टी एका दुसरी पाहत असेल तर डिसिजन 21 दिवसामध्ये कसं गेलं? आता खूप साऱ्या कंपन्या आता अशा काही झाल्यात की ते 21 दिवसाचा टॅगिंग पिरियड आणतात. तर 21 दिवसामध्ये कसं प्रॉपर्टी डिसिजन घेणार तो बाय इन करण्याचा? आपण साधी मोबाईल किंवा कार जरी घ्यायची म्हणली तर आपण 2 महिने लावतो. इथं प्रॉपर्टी, इथं तर आयुष्यभराची कमाई लागणार आहे. तर याच्यासाठी आमची पहिली मागणी अशी की माझ्या क्लायंटला कमीत कमी 3 महिन्याचा पिरियड म्हणजे 90 दिवस दिले पाहिजे, जेणेकरून प्रॉपरली तो डिसिजन घेईल आणि कुठेतरी फायनली हॅपीली त्याचं एक स्वतःचं घर कुठेतरी झालेलं असेल. हे जर तुम्ही कमी दिवसात, तर याच्या अर्थ तुम्ही त्याला फोर्सफुली इमर्जन्सी क्रिएट केली जाते की बाबा तुम्ही आजच घ्या, पण तो तेवढा मॅच्युअर नाही आहे किंवा तो फायनान्शियली पण इलिजिबल नाही की इमिजिएटली तो तेवढे पुट ऑन अमाऊंट करू शकतो तिथे. तर याच्यासाठी माझं म्हणणं आहे की आमच्या असोसिएशनचं म्हणणं आहे किंवा आमच्या ग्रुपचं म्हणणं आहे की थोडे दिवस त्याला या डिसिजन टेकिंग पिरियडमध्ये द्यावेत आणि मिनिमम 90 दिवसाचा टाईम पिरियड मिळावा, जेणेकरून कॅन्सलेशन पण कुठलं होणार नाही. कारण इमर्जन्सी क्रिएट केल्यामुळे कॅन्सलेशन डेव्हलपरचे वाढत आहेत. आज टार्गेट अचीव होत आहे, जे काय सेल्स पर्सन बुकिंग्स घेत आहेत, पण ते एक्झिक्यूट होत नाही आहे का, की त्याच्यामागे ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यासाठी माझं छोटंसं म्हणणं आहे की त्याला व्यवस्थित वेळ द्या, हॅपीली बिल्डरचं ॲग्रीमेंट पण एक्झिक्यूट होतील आणि कस्टमर पण हॅपीली त्या प्रोजेक्टमध्ये गो थ्रू होईल. याच्या पुढे आता सगळ्या सीपीने स्टँड घेतला आहे की मॅन्डेट जिथे असेल तिथं काम करणार नाही. जिथं बिल्डर असेल बिल्डरकडं सगळे सीपी आम्ही काम करू.